असेल तर प्रभू देईल, भूक नसेल तर देणार नाही, नाही का? तो म्हणतो ताणलेल्यानं तुम्ही मजकडे या, जिवंत पाणी मी तुम्हाला देईन. प्रभूचं वचन जिवंत पाणी आहे, कारण प्रभू जिवंत आहे. आपण वाचूया स्तोत्र इफिस्करास पत्र 5वा अध्याय 15 ते 19 आपण वाचू. 15 ते 18 आपण वाचू. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 15 ते 18 मी वाचतो. पान क्रमांक 1417. तर तुम्ही अज्ञान्यांसारखे नाही तर ज्ञान्यांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. काय लिहिलंय? तुम्ही अज्ञान्यांसारखे नाही तर ज्ञान्यांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. देवानं आपल्याला काय म्हटलं आहे? ज्ञानी. काय म्हटलंय? आपण अज्ञानी आहोत का? नाही. ज्ञानी कोण? जो देवाला जाणतो तो. हालेलुया. आपण अज्ञानी नाही. देवानं आपल्याला ज्ञानी म्हटलेलं आहे, म्हणून त्याचं वचन आपल्याला सांगतं तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. जपून वागणं म्हणजे काय? काळजीपूर्वक वागणं. हल्ली पाऊस भरपूर पडतो, सगळीकडे निसरडं झाले, नाही का? आपण कसे चालतो? निसरड्यावरती कसे चालतो? आपण धावत चालतो. कसे चालतो? जपून. पाय कसा ठेवतो? जपून. मग देवही तसंच सांगतो, जगामध्ये निसरडं आहे. जगामध्ये काय आहे? निसरडं आहे, सगळीकडे घाण आहे. तुम्ही आपला पाय कसा टाका? जपून टाका. जपून टाकला नाही तर काय होईल? तुम्ही पडाल, तुमचं हाड मोडेल. हालेलुया. प्रसंग साधून घेत जा. प्रत्येक प्रसंग काय करायचा आहे? साधून घ्यायचा आहे. आपल्या पुढे येणारी प्रत्येक परिस्थिती जरी ती वाईट असली तरी त्या परिस्थितीवरती मात करण्याची ताकद आपल्याला प्रभू देतो. देतो की नाही? नाही तर आपल्या पुढे परिस्थिती ती येणारच नाही, आपल्याकडे तेवढी ताकद प्रभूने दिलेली नसेल तर. योसेफाकडे कोणती परिस्थिती होती? योसेफ माहिती आहे ना? योसेफाची गोष्ट माहिती आहे की नाही? त्याला स्वप्न पडली, मग त्यांनी ती स्वप्न आपल्या आईवडिलांना सांगितली, भावांना सांगितली. मग त्यांनी त्याचा छळ केला. त्याने म्हटलं मग वेळ लागले तुला, तुझ्या आम्ही काय पाया पडू? आई वडील काय तुझ्या पाया पडतील? मग काय झालं? त्याला त्यांनी द्वेषलं, त्याला लपवून घेऊन गेले, त्याला विकलं ना. इस्माईली तांडा जात होता, त्यांना विकलं. मग तो कुठे गेला? मिस्रात गेला. तिथे त्याने हाल सोसले, तुरुंगात हाल सोसले, परंतु देवानं त्याला उंच केलं. तो कुरकुर करत बसला का हो? हे मला असं केलं, माझ्या भावाने मला तसं केलं, माझ्याकडे एवढे प्रसंग आले, माझे एवढे आले, मी साप खचलो, मी हे झालो, मी ते झालो. केली का कुरकुर त्यानं? प्रभूनं कुरकुर केली का? प्रभूनं काय केलं? प्रसंग साधून घेतला. हे मरण लोकांच्या तारणासाठी जरी असेल तर मी करीन. मग माझ्यावर येणारी दुःख मला साधून घेतली पाहिजेत, कारण ती मला बलवान करतात. दुःखच आली नाही तर मी बलवान होईल का? नाही. प्रसंग मला ताकद देतात. हालेलुया. त्यामुळे काय लिहिलंय? प्रसंग साधून घेत जा, म्हणजे प्रसंगाचा वापर करून घेत जा. कोणी तुमचा अपमान केला नाही तर तुम्हाला समजेल का की तुम्ही त्याला क्षमा केली आहे की नाही, तुम्ही नम्र आहात की नाही? कोणी तर अपमान करायला पाहिजे ना, की मला माहिती आहे मी किती, माझ्या मुखातून काय बाहेर येतं त्यावेळेला. कोणी माझा अपमानच केला नाही तर मी बरं आहे ना. पण मी कोण आहे कधी माहीत पडेल?
हां, जेव्हा माझा छळ होईल, जेव्हा माझी निंदा होईल, जेव्हा माझा अपमान होईल, तेव्हा खरा मी बाहेर येईल. नाही का? आमरस माहिती आहे ना? कोणाकोणाला माहिती आहे आमरस? संत्र्याचा रस दाबलं की रस बाहेर पडतो ना. मला दाबल्यावर काय बाहेर पडतं? रस जो मध्ये आहे तो बाहेर पडतो. पण आपल्यामधून काय बाहेर पडलं पाहिजे? प्रसंग साधून घेत जा. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं तर त्यात काय मोठं? प्रभू काय म्हणतो? जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यात काय मोठं? तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना आशीर्वाद द्या, म्हणजे तुम्ही परात्पराचे मुलगे म्हणून ओळखले जातील. आहे ना? ज्ञानी अज्ञानी. हालेलुया. मग समजा प्रसंगच माझ्या पुढे आला नाही, माझा कोणी शत्रूच नसेल, तर मला कसं माहीत पडेल मी खरंच प्रेम करतो की नाही? नाही ना? तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? कोंबडी आणता की नाही माझ्यासाठी? अरे मी तुम्हाला कोंबडी देतो की नाही? त्यात काय मोठं? प्रभू सांगतो त्यात काय मोठं? तू दिलं, त्यांनी तुला दिलं, संपलं. हिशोब बरोबर. तुझ्या शत्रूंना नेऊन दे, तुझा हिशोब कोणी चुकवू शकणार नाही. हालेलुया. प्रसंग साधून घेत जा दिवस, कारण दिवस काय आहेत? वाईट आहेत. अच्छे दिन आ गए क्या? अच्छे दिन आएंगे जब हम प्रभू के साथ चलेंगे. प्रत्येक प्रसंगाचा मी वापर करून घेतला तर अच्छे दिन आने वाले हैं. प्रसंग साधून घेत जा, दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे जाणा. प्रभूला काय पाहिजे ते जाणा. प्रभू तुला काय आवडतं, मला काय आवडतं नको, प्रभू तुला काय आवडतं हे जाणा. आणि इकडे काय शिकवलं जातं? प्रभूला काय आवडतं ना. इकडे काय शिकवतात? प्रभूला काय आवडतं ते कर. हालेलुया. वचन 18, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर कारण त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने भरलेले व्हा. देवाची काय इच्छा आहे? आपण आत्म्यानं भरलेलं व्हावं. कसं भरलेलं व्हावं? आत्म्यानं भरलेलं व्हावं. जो मनुष्य दारू पितो तो काय करतो? कशाने भरतो? दारूने भरतो ना. दारू ढोसतो की नाही? किती ढोसतो? जो पण असं नाही होत ना. मग त्याचा ताबा कोण घेतं? दारू पिलेल्या माणसाचा ताबा कोण घेतं? दारू. काय? सैतान घेतो दारूतर्फे. त्याच्या अवयवावर त्याचा कंट्रोल नसतो. दारू पिलेल्या माणसाचा त्याच्या शरीरावर ताबा नसतो. असतो का? तो जिंकतो की नाही? मोटरसायकल चालवू शकतो का? अशी जाते ना, अशी. म्हणजे त्याच्या शरीरावर त्याचा ताबा नाही. कुणाचा ताबा असतो? दारूचा ताबा असतो. प्रभू सांगतो त्याचप्रमाणे तुम्ही एवढे भरलेले असा आत्म्यानं की आत्म्यानं तुमचा ताबा घेतला पाहिजे. सरळ चालले पाहिजेत, असे नाही. काय बरोबर की नाही? आत्म्यानं भरलेलं व्हा. आपल्याकडे मोबाईल आहे ना, सगळीकडे, सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे की नाही? स्मार्ट असा आहे ना? का जुना फोन आहे नोकियाचा? असा आहे ना सर्वांकडे. आपण जेव्हा त्याच्यामध्ये नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करतो ना, व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा आहे का, इंस्टाग्राम करतो की नाही डाउनलोड? आपल्याला काहीतरी वापरायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी डाउनलोड करतो. आता म्हाताऱ्या लोकांना समजणार नाही, तरुणांना सांगतो. मग जेव्हा ते आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करतो आणि ओपन करतो ना, चालू करतो, तेव्हा काय येतं?
काय येतं स्क्रीनवरती? परमिशन. काय येतं की नाही? परमिशन म्हणजे काय? परवानगी. त्या ॲप्लिकेशनला तो मोबाईल वापरण्याची परवानगी हवी असते, माईक वापरण्याची परवानगी हवी असते, कॅमेरा, मोबाईलचा कॅमेरा वापरण्याची परवानगी हवी असते, स्पीकर वापरण्याची परवानगी हवी असते, GPS वापरण्याची परवानगी हवी असते, मेमरी वापरण्याची परवानगी हवी असते. प्रत्येक गोष्ट जी कॅमेऱ्यामध्ये आहे ती वापरण्याची परवानगी त्या ॲप्लिकेशनला हवी असते. असते की नाही? समजतं का मी काय सांगतो? समजा मी परमिशन नाकारली तर व्हॉट्सअप करू शकेन, यूट्यूब पाहू शकेन, GPS चालू शकेल, मॅप पाहू शकेन? नाही ना. पवित्र आत्म्याला आपल्याला दिलंय की नाही? बाप्तिस्मा घेतला, आपण प्रभूशी करार केला, तेव्हा आपल्याला पहिलं प्रभूने काय दिलं? काय दिलं? त्याचा पवित्र आत्मा दिला की नाही? नवीन झालात की नाही? तुमची बॅटरी बदलली की नाही? पहिली चालत नव्हती ना, डेड झालेली ना, मग नवीन बॅटरी घातली की नाही? मग पवित्र आत्म्याला पण परमिशन पाहिजे. काय पाहिजे? परवानगी तुम्हाला वापरण्याची, कान वापरण्याची, हा माईक वापरण्याची, हा कॅमेरा वापरण्याची. मोबाईलच आहेत ना आपण, देतो घ्या. तो रोज परवानगी मागतो. वापरू का? वापरू का? मी वापरू का? मी वापरू का? आपण आता नेहे 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 मग सांगतो पवित्र आत्म्या मला ये प्रभू, तर मला भर. अरे त्याला परवानगीच दिली नाही तर तो भरेल कसा? जितकी आपण त्याला परवानगी देतो तितका तो आपल्याला भरतो. माझ्या तोंडाची, माझ्या मुखाची परवानगी त्याला दिली नाही, माझ्या हातांची परवानगी त्याला दिली नाही, माझ्या डोळ्यांची परवानगी त्याला दिली नाही. तो म्हणतो हे बघ तर ते बघायचं, हे कर तर ते करायचं, हे बोल तर हे बोलायचं, हे ऐक तर हे ऐक. नाही दिली तर आत्म्यानं भरलेले व्हा. म्हणजे पवित्र आत्म्याला आपल्या प्रत्येक अवयवाचा ताबा द्या, म्हणजे तो तुम्हाला नीट करील, सरळ करील. आपण काय मागतो? मला बरं कर, चांगला पाऊस दे, माझी कोठारं भरलेली असू दे, मला हे दे, मला नोकरी दे, मला छोकरी दे, मला पोयरं दे, मला हे दे, मला ते दे. आपण अंडी मागतो. काय मागतो? कवट. आपण काय मागतो? कवट कोण देतं र? कवट कोण देतं? मग कवट कशाला मागतं? कोंबडी घ्या ना, कवट आपोआप मिळेल की नाही? मग पवित्र आत्मा जो दिलेला आहे तो सर्व देणार नाही का? कसं नाही देणार? आपण वापरतच नाही त्याला सांगतो मला वापर. नाही, नेहे. किती मोठा आहे हो देव? देव किती मोठा आहे? मग तो एवढंसा माझ्यात कसा राहत, एवढंसा होऊन कसा येईल इकडे राहायला? आकाश आणि पृथ्वी ज्यात तो मावत नाही, तो म्हणतो मी तुझ्यामध्ये राहायला येतो. त्याला काय कमी आहे? मग तो माझ्यामध्ये राहतो, मला काही कमी पडणार? मग का आपण भिकाऱ्यासारखे राहतो? राजांची लेकरं भिकाऱ्यासारखी का राहतात? कारण आपण जाणत नाही की माझ्यामध्ये कोण राहतो, मी कोण आहे. जाणतो आपण आपल्यामध्ये कोण राहतो की विसरतो ना की माझ्यामध्ये कोण राहतो? वाचूया एक 2 कोरिन्थिकर 13वा अध्याय 5वं वचन बघा.
दुसरा करंथीकर 13वा अध्याय 5वं वचन. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. तुम्ही नाकारलेले नसला तरी येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे तुम्ही आपणास ओळखत नाही काय? तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपल्यामध्ये कोण राहतं याची परीक्षा करा. विश्वासात म्हणजे काय? काय विश्वास? तो आहे ना. विश्वास धरतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याला जे शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. काय विश्वास? तो आहे. कुठे कुठे कुठे? हे वचन काय सांगतं? तुम्ही प्रतीती पहा. तुम्ही नाकारलेला नसला तर येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे तुम्ही आपणास ओळखीत नाही काय? कुठे आहे? आहे का की विसरलात? विसरला तर फसला. नजर हटी. हां, आपण फसतो कशाला? आपण विसरतो की माझ्यामध्ये कोण राहतो. स्वर्गात राहतो माहिती आहे हो. देव स्वर्गात राहतो ना, सगळ्यांना माहिती आहे ना. विसरतो का? नाही. पण मध्ये राहतो हे आपण विसरतो. त्यासाठी लिहिलं आत्म्यानं भरलेलं व्हा, म्हणजे विसरू नका. जेवढे आपण त्याची आठवण करू तेवढं तो आपल्याला भरवून ठेवतो. मी तुझ्यामध्ये आहे, तू माझं मंदिर आहे. बरोबर की नाही? पाप कसं होतं? पाप का होतं? विसरतो की माझ्यामध्ये जगाचा निर्माण करता माझ्यामध्ये राहतो. विसरतो की नाही? मग माझं शरीर कोण वापरतं? एक तर सैतानाला तुमचं शरीर हवं आहे, नाही तर ख्रिस्त येशूला तुमचं शरीर हवं आहे. कोणाला द्यायचं आपल्या हातात आहे. बरोबर की नाही? आपण कोणाला देतो? तुम्ही विश्वासात आहात की नाही ह्याची परीक्षा करा रोज. पवित्र आत्मा सगळ्यांना मिळाला. शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला की नाही? येशू जेव्हा त्यांना दर्शन दिलं, येशूनं 12 शिष्यांना 11 शिष्यांना, तेव्हा त्याने फुंकर घातली ना आणि काय म्हणाला? पवित्र आत्मा घ्या. मिळाला ना त्यांना. मग पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्माला तो आला, तो कोणता आत्मा होता? पुन्हा आला ना. पुन्हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिले आहे ती जागा आत्म्याने भरली आणि त्या आत्म्याने भरून गेले. म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा रोज हवा आहे. पाण्याचा बाप्तिस्मा आपण एकदाच घेतला ज्यावेळेला आपल्याला ख्रिस्त आपल्यामध्ये राहायला आला, परंतु त्याच्यानं भरणं रोज करायचं आहे. हालेलुया. मोबाईल जेव्हा आपल्याला मिळाला त्याच्याबरोबर बॅटरी आली की नाही? जुना नोकियाचा मोबाईल काढला की नाही? आपण फेकून दिला ना आणि नवीन मोबाईल घेतला ना. मग नवीन मोबाईलमध्ये जी बॅटरी आली की नाही? आली ना. पण ती चार्ज नव्हती. एकदा चार्ज करतो का? कधी करतो? चार्ज केल्याशिवाय बाहेर पडतो का? मग आपण का बाहेर पडतो? मग प्रार्थना म्हणजे काय? हां, काय? चार्ज. प्रभू मला भर, जेणेकरून दिवसभर झोपेपर्यंत मी चालेन, तुझ्या बरोबर चालेन. हालेलुया. त्याची बॅटरी चार्ज नसेल तर काय होईल? स्विच ऑफ होईल. मग स्विच ऑफ झाल्यावरती कोण येतो? कोण येतो? हां, ज्याची बॅटरी चार्ज असेल तर त्याला सैतान शिवत नाही. आगीला कोण शिवेल का हो?
कोळशाला शिवू शकता की नाही? हां, कोळशाला पण हात लावतो की नाही? गरम असतो का? पण निखाऱ्याला हात लावाल? आपण निखार आहोत की कोळसा आहोत? मग प्रार्थना म्हणजे काय? रात्रभर विजलेलं असतं ना, झोपल्यावर काय होतं? भिजतं. मग सकाळी काय करायचं आहे? पेटवायचं आहे. हो, मला चार्ज, मला भर, तुझ्या वचनाने भर. तू माझ्यामध्ये राहतोस हे मला सर्वदा आठवू दे. कारण जेव्हा मी ते विसरतो तेव्हा मी पापात पडतो, मी तुझ्या विरुद्ध जातो. मी आत्म्यानं नाही चालत, मी देहानं चालतो. मग आत्म्यानं चालणं म्हणजे काय? त्याला आपल्या हृदयात पवित्र मानणं. 1 पेत्र 3 अध्याय 15वं वचन. पान नंबर 1469, 1 पेत्र 3 अध्याय 13 वचन. आणि जे चांगले त्याची आस्था धरणारे तुम्ही आहात, तर तुमचे वाईट करील असा कोण आहे? जे चांगले त्याची आस्था धरणारे तुम्ही आहात, तर तुमचे वाईट करील असा कोण आहे? जर ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो आणि तुम्ही चांगलं करत आहात, तर तुमचं वाईट करणारं कोण? क्या बात आहे. हालेलुया. वाईटाने जिंकला जाऊ नको, बऱ्यानं वाईटाला जिंक. कारण जो तुझ्यामध्ये आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. वचन 14. परंतु जर तुम्ही न्यायीपणामुळेच दुःख सोसता, तर तुम्ही सुखी आहात. म्हणून त्यांच्या भयानं भिवू नका व घाबरू नका. जर तुम्ही न्यायीपणामुळे म्हणजे ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे म्हणून, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून जर दुःख सहन करत आहात, तर तुम्ही सुखी आहात, आशीर्वादित आहात. हा आशीर्वाद पाहिजे? हा नको कोणाला. ते दुःख नको, संकट नको. नाही नाही नाही, मला आरामाचं जीवन, मस्त आशीर्वाद. हा आशीर्वाद आहे की नाही? कोणाला पाहिजे? कोणाचेच हात नाही वरत. बघा, सांभाळू. येणारे दिवस कठीण आहेत, दिवस वाईट आहेत. अच्छे दिन बघायचे असेल तर हे दिन बघावं लागेल आपल्याला. अच्छे दिन काय आहेत ते? हे अच्छे दिन आहेत. ख्रिस्तामध्ये माझे सर्व दिन अच्छे दिन आहेत. हालेलुया. म्हणून त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. वचन 15. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना. कुणाला? कुठे राहतो तो? आमच्यामध्ये. कसा आहे तो? पवित्र. कोण आहे तो? प्रभू. प्रभू म्हणजे काय? तू आपल्या तोंडानं ख्रिस्ताला, येशूला प्रभू म्हणून स्वीकारशील तर तुझं तारण होईल. प्रभू म्हणजे काय? राजा. प्रभू म्हणजे मालक. काय? स्वामी, मालक. आहे का आपल्या सर्वाचा मालक तो? त्याला परवानगी देतो का? प्रभू हे तुझं आहे, तू वापर. की आपण परत घेतो? नाही नाही, आज मी वापरतो, उद्याला तुला. आज डोळे माझे आहेत, जरा बघू दे ना. मस्त छान, बरं वाटतं. मस्त, काय बरं आहे. आज जरा फुलं मारून येऊ दे ना, जरा 2-4 कुरकुर करू दे आज. उद्याला मग आराधना करीन मी, उद्याला आराधनेला जाईन. ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या हृदयात कुठे कुठे राहतो तो? मध्ये पवित्र माना.
आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिचे कारण जो विचारतो त्याला नम्रतेने व मर्यादेने प्रत्युत्तर देण्यास नेहमी तयार असा. घाबरायचं नाही. कोण विचारतं तुम्ही कसे बदललात, तुम्ही प्रार्थनेला का जाता, तुम्ही येशूला का मानता, त्याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे माझ्यामध्ये तो राहतो, मी त्याला अनुभवलं आहे, मी त्याचा चालचपलं, मी त्याला न्याहाळलं, मी त्याला पाहिलंय, त्याने मला बदलवून टाकलं, माझं जीवन त्यानं काढून टाकलं आणि त्याचं जीवन त्यानं मला दिलेलं आहे, तो माझ्यामध्ये जगत आहे. त्यासाठी पौल काय लिहितो, गलतीकरास पत्र 2 अध्याय 21 वचन, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलो आहे. मेलो की नाही? गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलो आहे. मी मेलो की नाही? बाप्तिस्मा घेतला म्हणजे काय केलं हो? माझं बरं व्हावं म्हणून मी बाप्तिस्मा घेतला, आशीर्वाद मिळावे म्हणून मी बाप्तिस्मा घेतला, असं आहे? मी मेलो. माझा जुना माणूस मेला, जुनी बॅटरी काढून टाकली जी चालत नव्हती, जुनी बॅटरी काढून टाकली, ती चार्जच नव्हती होत, तिची कॅपॅसिटी संपलेली, डेड झालेली ती. मग प्रभूनं मला नवीन बॅटरी दिली, त्याचा आत्मा माझ्यामध्ये घातला, मी त्याच्या जीवनानं उठवलं गेलो, त्याचं जीवन त्याने मला दिलेलं आहे. माझं जीवन नाही, त्याचं जीवन तो माझ्यामध्ये जगतो. कोण जगतो? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलो आहे. यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आहे ना वचन? विसरतो. आपला प्रॉब्लेम काय आहे? विसरतो. आणि यापुढील या देहात जे जीवन आहे ते त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्यासाठी दिले. मग विश्वास म्हणजे काय? आता पौल म्हणतो ह्या देहात आता जे माझे जीवन आहे, माझं बाप्तिस्म्यानंतरचं जे जीवन आहे ते ह्या विश्वासाच्या द्वारे आहे की आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. हा विश्वास इथेही पुरेल, मरेपर्यंत हा विश्वास पुरेल. बाकी विश्वास येतील आणि जातील. बोललं की होतं हा विश्वास आहे की नाही? प्रार्थनेचा विश्वास आहे की नाही? बाकी सगळे विश्वास आहेत, पण हा मूलभूत पायाचा विश्वास आहे की आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. हा जर विश्वास ठेवला तर दुसरे सर्व विश्वास कामी येतील. तुम्ही जे बोलाल ते होईल, कारण तुम्ही नाही तर ख्रिस्त माझ्यामधून बोलत आहे. हात ठेवला म्हणजे रोगी बरे होतील. मग मी नाही हात ठेवत तर ख्रिस्त माझा त्याचा हात ठेवत आहे, कारण तो माझ्यामध्ये जगत आहे. पण मी मेलो तर मी पाहत नाही तर ख्रिस्त माझ्यामधून पाहत आहे. मी प्रेम करत नाही तर ख्रिस्त माझ्यामधून प्रेम करत आहे, कारण मी मेलो आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. जर मी ख्रिस्ताला माझ्यामध्ये पाहिलं नाही तर लोक ख्रिस्ताला माझ्यामधून पाहणार नाहीत. ध्यानात ठेवा. काय म्हटलं? जर मी स्वतःला माझ्यामध्ये ख्रिस्ताला पाहिलं नाही, त्याला पवित्र मानलं नाही, तो माझ्यामध्ये जगतो आहे ह्या विश्वासानं चाललो नाही तर लोक मला माझ्यामधून ख्रिस्ताला पाहूच शकणार नाही. मी कुठेही कसाही असो, नाही का गाणं आहे ना, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तू दिसो. कधी होईल हे? जर मी ख्रिस्ताला माझ्या हृदयात पवित्र मानलं तर. हालेलुया. मला आरोग्य नसणार, हालेलुया. मला कशाची कमी पडणार?
यहोवा इरे माझ्यामध्ये राहतो तर मला काय कमी पडणार? काय? येशू कोण आहे? यहोवा इरे. तर तुमच्यामध्ये राहतो तर तुम्हाला काय कमी पडणार? कोंबडी मिळाली ना, अंडी मिळणार नाही. मग यहोवा राफा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्हाला आरोग्य नाही मिळणार? क्या बात आहे. काय कमी पडणार आहे? काय मागायचं आहे? प्रभू मला तुझ्या आत्म्यानं भर. रोज सकाळी माझी बॅटरी चार्ज कर, मला चार्ज कर. भौतिकदृष्ट्या हा मोबाईल आपण चार्ज केल्याशिवाय बाहेर पडत नाही. पडतो का? मग हा मोबाईल कधी चार्ज करणार? रोज. आमेन. बघा, काही कमी पडणार नाही. संकट येतील, दुःख येतील, परंतु त्याची कृपा एवढी विपुल होईल की तो म्हणतो माझी कृपा तुला पुरे आहे, कारण मी तुझ्यामध्ये राहतो. अशी कोणतीही परिस्थिती, असा कोणताही मोह आपल्या पुढे उभा राहू शकणार नाही, कारण त्याची शक्ती, त्याचं जीवन, त्याची वचनं, त्याचं सान्निध्य आपल्याला त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी पुरेसा आहे. कारण जो माझ्यामध्ये राहतो, बघा वाचा 1 योहान 4:4. पहिला योहान 4 अध्याय 4 वचन. योहानाचं पहिलं पत्र 4:4. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे, कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. सुंदर आहे ना वचन? लेकरांनो कुणाला म्हणतोय? देवाच्या लेकरांना, आम्हाला. तुम्ही देवापासून आहात. देवानं त्याच्या आत्म्यानं ख्रिस्त येशूच्या मरणाद्वारे, त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला जन्म दिलेला आहे. आम्ही देवाची पोयरं आहोत. त्यांना तुम्ही जिंकले आहे. जगात आहेत त्यांना तुम्ही सैतानाला जिंकलेलं आहे, कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो तुम्हात आहे, तुमच्यामध्ये आहे, तो मोठा आहे. कुठे आहे? कुठे आहे? मध्ये. मोबाईलची बॅटरी काढली आणि बाजूला ठेवली, फुल चार्ज आहे, आणि मोबाईल बाजूला ठेवला, वेगळे केले, चालेल का? चालेल? बॅटरी कुठे पाहिजे? येशूला बाजूला काढून ठेवलं, चालेल का? कुठे पाहिजे? आपण का चालत नाही? बॅटरीमध्ये घ्या, चार्ज करा, आपोआप चालेल. तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेल्यात असल्याशिवाय आपल्या आपण फळ देऊ शकत नाही, तसे तुम्ही माझ्यात असल्याशिवाय तुम्ही फळ देऊ शकणार नाही. आपण फळ का देऊ शकत नाही? कारण बॅटरी बाहेर असते, किंबहुना डिस्चार्ज झालेली असते, त्याच्यात चार्ज नसतो. सारखंच बाहेर असणं काय आणि डिस्चार्ज झालेली काय, सारखंच. मध्ये घ्यायची आणि चार्ज करायची. प्रार्थना, प्रभू मला तू हवा आहेस. ज्याप्रमाणे दावीद म्हणाला, मी तुझ्या पलीकडे कसलीच इच्छा धरत नाही. बघा स्तोत्रसंहिता 73:25. पान नंबर 732. स्तोत्र 73:25.
आकाशात मला तुझ्या वाचून कोण आहे आणि पृथ्वीवर मी तुझ्या वाचून कोणाचीच इच्छा धरत नाही. आकाशात मला तुझ्या वाचून कोण आहे. मी मेलो तर मला तुझ्या वाचून कोण आहे. आकाशात म्हणजे काय? स्वर्गात. कुठे? स्वर्गात. म्हणजे मी मेलो तर स्वर्गात मला तुझ्या वाचून कोण आहे. स्वर्ग स्वर्ग का आहे? तिथे प्रभू आहे. तिथे प्रभू आहे म्हणून स्वर्ग स्वर्ग आहे. जर स्वर्गामध्ये प्रभू नसेल तर स्वर्गाचं काय होईल? स्वर्ग राहील? मग स्वर्ग पाहिजे की प्रभू पाहिजे? मग जिथे प्रभू आहे तिथे स्वर्ग आहे. मग स्वर्ग कुठे आहे? तुमच्यामध्ये आहे. देवाचे राज्य कुठे आहे? तुमच्यामध्ये आहे. ते इथे किंवा तिथे नाही, ते तुमच्या देवाचे राज्य जवळ आले आहे. त्याला मध्ये घ्यायचंय. जिथे प्रभू आहे तिथे देवाचं राज्य आहे. कारण तो प्रभू आहे, तो राज्य करतो ह्या शरीरावरती, तेव्हा तो प्रभू आहे. नाही तर नाही. आणि पृथ्वीवर मी तुझ्याशिवाय कोणाचीच इच्छा धरत नाही. बापरे, आपण काय काय इच्छा धरतो? दावीद काय म्हणतो? आकाशात मला तुझ्यापासून कोण आहे आणि पृथ्वीवर मी तुझ्याशिवाय कसलीच इच्छा धरत नाही. तू आहेस बस, मला सर्व मिळालेलं आहे, सर्व आहे. आकाशातून विमान जाताना पाहता, किती मोठं असतं, किती मोठं असतं. हां, मोठं असतं, छोटं असतं ना, एकदम एकदम बारीक. का छोटं का दिसतं? आता तुम्ही एअरपोर्टला गेलात कधी? यूट्यूबवरती पाहिलं ना प्लेन किती, विमान किती मोठं असतं. कोणी पाहिलं नसेल त्यांनी फोटो तरी पाहिला असेल ना की विमान किती मोठं असतं. ते मोठं कसं झालं? एअरपोर्टवरती मोठं कसं झालं? जवळ आहे. दूर असेल तर छोटं असतं, जवळ असेल तर. मग येशू कुठे आहे? स्वर्गात आहे की तुमच्यामध्ये आहे? स्वर्गात असेल तर छोटा वाटेल. आहे, स्वर्गात आहे, पण स्वर्ग आणि माझ्या हृदयामध्ये अंतर नाही ना. जिथे तो आहे तिथे स्वर्ग आहे. स्वर्गात जाण्यासाठी मला मरण्याची गरज नाही ना, कारण मी मेलोय. प्रभू येशू मला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी मेला नाही, तो स्वर्ग माझ्यामध्ये घालण्यासाठी मेला. काय? प्रभू येशू मला स्वर्गात जाऊन घेण्यासाठी मेला का? हा, स्वर्ग माझ्यामध्ये घालण्यासाठी मेला. सार्वकालिक जीवन काय? मेल्यावरती जो विश्वास ठेवतो, त्याला अंगीकारतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये ख्रिस्त राहतो. हालेलुया. विसरलो का आपण की माझ्यामध्ये कोण राहतो? बघा, रोज प्रॅक्टिस करायची, प्रार्थना करायची, प्रभू तू माझ्यामध्ये राहतोस हे मला विसरू देऊ नकोस. कोणतीही परिस्थिती असो, कोणताही मोह असो, काहीही असो, एक गोष्ट माझ्यासाठी कर की तू माझ्यामध्ये राहतोस हे मला विसरू देऊ नकोस. तुझं ध्यान मला असू दे, तुला ध्यानात धरण्यास मला सहाय्य कर. कोण करतो अशी प्रार्थना? आपल्यापैकी कोण करत नसेल, आजपासून करा, जीवन बदलेल. 1 कोरिन्थिकर 6 अध्याय. एकोणीस आणि 20. 1 कोरिन्थिकर 6 अध्याय 19 वचन. तुम्हास हे ठाऊक नाही काय की तुमचे शरीर हे तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे
जो देवापासून तुम्हास आहे त्याचं पवित्र स्थान आहे आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही तर तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, तर तुम्ही आपल्या शरीरानं देवाचा गौरव करा. तुम्हास हे ठाऊक नाही काय? म्हणजे आम्ही विसरलो. काय लिहिलंय पौल? काय लिहितो? तुम्हास हे ठाऊक नाही काय? म्हणजे तुम्ही विसरला का? काय विसरलोय? की तुमचे शरीर हे तुम्हामध्ये, कुठे? तुमच्या मध्ये जो पवित्र आत्मा आहे की मिळणार आहे, आहे जो देवापासून तुम्हाला दिलेला आहे. कोणी दिला आपल्याला? देवानं आपल्याला दिलेला आहे. त्याचे पवित्र स्थान आहे. तुम्ही काय आहात? पवित्र स्थान. चालतं फिरतं मंदिर. क्या बात आहे. देवाने आपल्याला काय बनवलंय? चालतं फिरतं मंदिर. जो देवाला घेऊन चालतो, डोक्यावर नाही, हृदयात. डोक्यावर घेऊन काय करतात हो? बुडवतात ना. कसे बुडवतात? हां, बोलायचं नाही. हां, कोण असेल तर जाऊन सांगेल. डोक्यावर गरज बरं काय हृदयात घेतलेलं बरं प्रभूला. हां, सांगा मी देवाचं मंदिर आहे. रोज हालेलुया. मला देवाजवळ जायची गरज नसते. देव माझ्या बरोबर असतो. मला कुठे तिरुपतीला कुठे कुठे जातात ना लोक, कुठे वेलंकनीला, मद्रासला, इकडे तिकडे. तुम्ही जिथे जाता तिथे देव जातो. हालेलुया. ते तर सत्य आहे ना. काय लिहिलंय? तुम्ही विसरलात का? तुम्हाला ठाऊक नाही का की तुमचं शरीर हे देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तो तुमच्यामध्ये वस्ती करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आहे. मग त्याला पवित्र माना. फळं आपोआप येतील. फळ देण्यासाठी प्रीती निघाली, सहनशीलता निघाली. आंब्याचं झाड काय असंच करतं का हो? फळ देण्यासाठी आंबा आला. येतं का तसं? फळ कसं येतं? आरामात ना. मग प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता कशी येतात? आरामात. तो माझ्यामध्ये आहे, मी चढून राहिलोय, फळ येतंय. मी त्याचं पाणी घेतोय, मी खत घेतोय, मी त्याचं जीवन घेतोय, मी वाढतोय, फळ आपोआप येतंय. करून नाही होणार, फळ येणार नाही ना. तो म्हणतो तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला फळ देवत नाही. मग त्याला पवित्र लेखलं नाही माझ्यामध्ये की तो माझ्यामध्ये राहतो, तो फळ कसं देणार? देऊ शकाल? मग त्याच्यामध्ये राहणं म्हणजे काय? त्याची आठवण करणं की तो माझ्यामध्ये राहतो. मी त्याच्यामध्ये राहणं, तो माझ्यामध्ये राहणं म्हणजे मी न विसरणं की मी त्याचं मंदिर आहे. ही आहे प्रार्थना. बघा, जीवन बदलून जाईल. मी स्वयंपाक करतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्यामधून स्वयंपाक करतो. चांगला स्वयंपाक कोण बनवेलो? अरे झालं, एवढे 5,000 लोकांना मासळ आणि भाकरी दिल्या, तर तुमचं नाही का स्वयंपाक बनवणार? चांगली शेती कोण करेल हो? प्रभू येशू. त्यानंच सगळं बनवलेलं आहे. अरे बापरे, हे जर समजलं तर किती धन्य आम्ही, किती आशीर्वादित. प्रभू, जिथे मी हात लावतो ते आशीर्वादित होतं, कारण तू हात लावतोस, कारण माझे हात तुझे आहेत. त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते प्रकाशित झाले. त्यांची तोंड काळवळणार नाहीत. हालेलुया. वचन 20, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा, तुमच्यासाठी किंमत मोजलेली आहे येशूनं. त्याचं स्वतःचं रक्त आपल्यासाठी वाहिलेलं आहे, मोलवान रक्त. आपण साध्या सुध्या गोष्टींनी, सोन्यानी, चांदीने आपल्याला विकत घेतलेलं
नाही, तर त्याच्या पवित्र रक्तानं, त्याच्या पुत्राच्या पवित्र रक्तानं त्यांना आम्हाला विकत घेतलेलं आहे. आम्ही त्याचे आहोत. ही प्रॉपर्टी देवाची आहे. हालेलुया. म्हणून आपल्या शरीरानं देवाचे गौरव करा. रोमकरसपत्र 1 अध्याय. वचन 24. रोम 1:24 पान नंबर 1356. म्हणून देवाने त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या कुवासनांमध्ये अमंगळपणाचे स्वाधीन करून दिले, असे की त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अपमान व्हावा. म्हणून देवाने त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या कुवासनांमध्ये अमंगळपणाच्या स्वाधीन करून दिले, असे की त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अपमान व्हावा. जर ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो हे मी जाणलं नाही, तर देव मला माझ्या वासनांच्या स्वाधीन करून देतो आणि म्हणतो, जा, तुला जे काय करायचं ते कर. तू मला तुझ्यामध्ये पवित्र मानत नाहीस. प्रभू सांगतो, जा. हालेलुया. खेदाची गोष्ट आहे ना, की जे देवानं मला दिलेलं आहे ते मी पापासाठी देतो. हालेलुया. वचन 26. यामुळे देवाने त्यांना निंद्य भावनांच्या स्वाधीन करून दिले, कारण त्यांच्या बायकांनी स्वाभाविक व्यवहार सोडून स्वभावाविरुद्ध असलेला व्यवहार केला. देवाने त्यांना निंद भावनांच्या स्वाधीन करून दिले. जर देवाला मी पवित्र मानलं नाही, तर मी निंद भावनांच्या स्वाधीन केला जातो. एकच राहू शकतं ना कोणतरी. मी देवाला पवित्र मानेन किंवा मी सैतानाला ताबा देईन. एक तर आत्मा माझा ताबा घेईल किंवा एक तर देह स्वभाव माझा ताबा घेईल. जुना मनुष्य. ताबा कुणाला द्यायचा माझ्या हातात आहे. देव मला कॉलर पकडून असं ताबा दे म्हणून सांगत नाही. तो म्हणतो, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. कुणाला म्हणतोय तो? मंडळीला म्हणतोय. त्याच्या स्वतःच्या मंडळीला म्हणतोय. मंडईतनं बाहेर कधी गेला? त्यांना समजलंच नाही. प्रभू बाहेर गेला. हालेलुया. जगातल्या लोकांना म्हटलंय देवानं, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. त्याच्या लोकांना म्हणतोय, पहा मी दाराशी उभा आहे. तुझं दार ठोकीत आहे, तुझ्या हृदयाचं दार ठोकीत आहे. जर तू उघडशील, माझी वाणी ऐकशील आणि उघडशील, तर मी तुझ्या हात येईल. वाचायचं आहे का? प्रकटीकरण 3:20. प्रकटीकरण 3:20. प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन पान नंबर 1487. पहा मी दारापाशी उभा आहे आणि ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. 21. ज्याप्रमाणे मी जिंकून आपल्या बापाजवळ त्याच्या राजासनावर बसलो आहे, त्याप्रमाणे जो जिंकतो त्यालाही मी आपल्या राजासनात आपल्याजवळ बसू देईन. आत्मा मंडळांस काय म्हणतो ते ज्याला कान आहे तो ऐको. आत्मा मंडळांस काय म्हणतो? कुणाला म्हणतोय आत्मा? मंडळीला. ज्याला कान आहेत तो ऐको. पण ज्यानं कान बंदच केले आहेत त्याला ऐकू येणार नाही. ज्याला जग आवडतं त्याला ऐकू येणार नाही. पहा मी दाराशी उभा आहे. आज प्रत्येकाला प्रभू म्हणतोय, मी तुमच्या दाराशी उभा आहे. बाहेर कधी गेला? समजलंच नाही ना. किती वर्ष झाली आपल्याला प्रभूमध्ये?
कोणाला 5 असतील, कोणाला 2 असतील, कोणाला 20 असतील, कोणाला 25 असतील. किती वर्ष झाली ह्याला महत्त्व नाही. प्रभू कुठे आहे त्याला महत्त्व आहे. बाहेर आहे की मध्ये आहे? नाही तर पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होतील. किती वर्ष झाली प्रभूमध्ये त्याला महत्त्व नाही. प्रभू कुठे आहे ह्याला महत्त्व आहे. दरवाजाच्या बाहेर आहे की दरवाजाच्या मध्ये आहे? त्याला ताबा दिलेला आहे का? पहा, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. आणि त्या दाराला मधून कड्या आहेत, बाहेरून कड्या नाहीत. हृदयाच्या दाराला आतून कडी आहे, बाहेरून कडी नाही. बाहेरून असती तर प्रभूने उघडली असती. प्रत्येकाच्या हृदयाला मधून कडी आहे. उघडायची की नाही प्रत्येकानं ठरवायचंय. हालेलुया. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, ज्याला मी हवा आहे, ज्याला मीच हवा आहे, अंडी नको मीच हवा आहे, आशीर्वाद नको आशीर्वादांचा देणारा हवा आहे, मला जीवन हवं आहे, तर मी त्याच्या जवळ आत जाईन. कुठे जाईल? आत. मी त्याच्याबरोबर जेवीन. हे जेवण असं तसं नाही, संवाद. तू मला विचार, तू मला आरोळी कर, मी तुला उत्तर देईन. आणि ज्या गहन गोष्टी तुला ठाऊक नाहीत त्या मी तुला सांगेन. प्रकटीकरण, आत्म्याचं प्रकटीकरण, वचनांचं प्रकटीकरण मी तुला देईन. तुझ्यामधून जिवंत पाण्याचे उफळते झरे वाहतील. तुला तहान लागणार नाही. जे पाणी, या जगातलं पाणी तुम्ही प्याल तुम्हाला तहान लागेल, परंतु जे पाणी मी तुम्हाला देईन ते तुम्ही प्याल तुम्हाला तहान लागणारच नाही. कारण मी तुमच्यामध्ये जिवंत पाण्याचा झरा आहे. कुठे आहे? कुठे? मध्ये. कमी पडेल? नाही, मला तरी नाही पडलं एवढे दिवस. मला कमी पडलेलं वाटतं का हो तुम्हाला? आहे ना हट्टा कट्टा. हसत असतो की रडत असतो? हालेलुया. क्या बात आहे. माझ्या हसण्याचं गुज हेच आहे, माझ्यामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा. माझ्यामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा. तो माझ्याबरोबर जेवील. आम्ही एकत्र बसू, आम्ही संवाद करू, आम्ही एकमेकांची दुःख सांगू, आम्ही एकमेकांशी बोलू. हालेलुया. किती चांगलं हो. प्रार्थना म्हणजे काय? संवाद. तोच आहे संवाद. मग प्रभूला मी सांगू शकतो, प्रभू मला असं का रे, मला असं वाटतं रे. तुम्ही आपले हृदय त्याच्यापाशी होता, तुम्हाला जे वाटतं ते त्याला सांगा. हालेलुया. चांगलं की नाही? आमेन. वचन 21. ज्याप्रमाणे मी जिंकून आपल्या बापाजवळ त्याच्या राजासनावर बसलो आहे. येशूनं जिंकलं की नाही हो? येशूला त्रास होता की नाही? येशू काय सोन्याच्या चमचा घेऊन जन्मलेला का? तोंडामध्ये सोन्याच्या पाळण्यात जन्मला का? कसा होता? मनुष्य, लोकांनी धिक्कारलेला. त्याला हवा हवा असं वाटणारी अशी सुंदरता त्याच्यात नव्हती. लोकांनी टाकलेला, आकाशानं टाकलेला, अधांतरी टांगलेला. त्याने स्वतःला नम्र केले. देव पण आकाशात सोडलं आणि तो मनुष्याच्या रूपाचा झाला आम्हाला तारण्यासाठी. आणि इतकं दुःख सहन केलं, वधस्तंभाचं दुःख सहन केलं, जेणेकरून देवानं त्याला उंच केलं.
हालेलुया, हालेलुया. आपण कोणाचा अनुसरतो? कोणाला अनुसरतो? कोणाला घेऊन चालतो? नम्रता. ज्याप्रमाणे मी जिंकून आपल्या बापाजवळ त्याच्या राजासनावर बसलो आहे. येशूला जिंकावं लागलं की नाही? देव म्हणून की मनुष्य म्हणून? देवाला जिंकण्याची काय गरज आहे? मनुष्य म्हणून त्याला जिंकावं लागलं. तो आपल्यासारखाच होता. त्यालाही 2च हात होते, त्याला एकच डोकं होतं, त्यालाही 2 डोळे होते, त्याला एक तोंड होतं, त्याला 2 पाय होते, त्याला एक हृदय होतं, त्याला आपल्यासारखं सर्व काही होतं. तरी म्हणतो तो मी जिंकला. मी जिंकून आपल्या बापाच्या उजव्या हाताशी बसलेलो आहे. आणि जो मी जिंकलो आहे तो मी तुमच्यामध्ये राहतो, जेणेकरून तुम्हीही जिंकावं आणि माझ्या पाशी बसावं. हालेलुया. त्याप्रमाणे जो जिंकतो, आपण कसं जिंकू? यहोवा निसी. यहोवा निसी म्हणजे काय? विजय देणारा, आपल्याला सर्वदा जयोत्सवात नेणारा ख्रिस्त येशू. कधी आपल्याला जयोत्सवात नेतो? कधी आपल्याला जिंकून देतो? मध्ये असेल तर. अशी कोणती परिस्थिती आहे ती येशूनं जिंकली नाही? असं कोणतं दुःख आहे येशूनं जिंकलं नाही? अशी कोणती समस्या आहे? मग जो तुमच्यामध्ये राहतो तो जिंकणार नाही? तुम्हाला ताकद देणार नाही? मला सबळ करणारा येशू. काय म्हणतो पौल? फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 13 वचन. पौल काय म्हणतो? मला सबळ करणारा येशू जो माझ्यामध्ये राहतो, मला ताकद देतो, मला कृपा देतो, मला सामर्थ्य देतो, मला शक्ती देतो, तो येशू, ह्याच्यामधून मी सर्व काही गोष्टी करण्यास समर्थ आहे. गरिबी असो, श्रीमंती असो, कमतरता असो, भरपुरी असो, सर्व गोष्टींचं मला ज्ञान झालेलं आहे. कसं राहावं, ख्रिस्तामध्ये कसं राहावं मला माहीत आहे. कोण आहे श्रीमंत? ज्याला ख्रिस्त सापडला तो श्रीमंत. त्याला सोनं सापडलेलं आहे, जे सोनं त्याची किंमत करता येत नाही. जे वस्त्र त्याने लायलेलं आहे त्या वस्त्राची किंमत करता येत नाही. काय? जो जिंकतो त्याला मी आपल्या राजासनावर बसू देईन. ये माझ्या सेवका, ये माझ्या बाळा, माझ्याजवळ बस. प्रभू म्हणतो जगात तुम्हाला दुःख आहे, संकट आहे. योहान 16:33. जगात तुम्हाला दुःख आहे, संकट आहेत, परंतु धीर धरा, तुम्हाला शांती असो. जगामध्ये तुम्हाला संकट आहे, धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. आणि जो जिंकलेला आहे तो तुमच्यामध्ये राहतो. मग तो जिंकून देणार नाही? मग तुम्ही कशाला घाबरता? कोणाला घाबरता? जो आहे तुमच्यामध्ये राहतो तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे, विश्वास धरता? मग कशाला घाबरता? कशाला रडता? कशाला चिंता करता? चिंता काय आहे? अविश्वास. चिंता काय आहे? अविश्वास. कसं होईल, कसं होईल, कसं होईल, कसं होईल. जात कुठेच नाही. झोपाळा असतो ना, झोपाळा काय असतो? हलतो, पण जात कुठेच नाही, हाय तिथेच आहे. कसं होईल, कसं होईल, कसं होईल, कसं होईल. लावले ताकद, कसं होईल, कसं होईल. चिंता. विश्वास की अविश्वास? होईल. माझा देव त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या गौरवी संपत्तीनं मग ख्रिस्त येशूमध्ये माझी सर्व गरज पुरवील. तर यहोवा इरे माझा मिळवून देणारा देव आहे. यहोवा निसी मला माझ्या विजयाचा झेंडा. इमानुएल माझ्यामध्ये माझ्या संगतीनं राहणारा देव तो आहे. त्याचं नाव आहे मी आहे. मी आहे. कुठे? कुठे? तुमच्यामध्ये. मग जेव्हा तुमच्या तो मध्ये आहे तर त्याचं तुमचं नाही का? एकच नाही का?
बँक अकाउंट एक नाही का? त्याची संपत्ती किती हो? ख्रिस्त येशूच्या गौरवाची संपत्ती किती आहे? मग त्याची आहे ती तुमची नाही का होणार जर तो तुमच्यामध्ये आला तर? नवरा बायको जेव्हा लग्न करतात तेव्हा बायकोची संपत्ती कोणाची, नवऱ्याची संपत्ती कोणाची होते? बायकोची होते की नाही? किती? सर्व 50% संपूर्ण. मग जेव्हा आपण प्रभूशी करार केला तेव्हा त्याचं ते माझं आणि माझं ते त्याचं झालं की नाही? मग आत्तासुद्धा तेच आहेच की नाही? मग त्याचं ते माझं की नाही? त्याचा विजय तो माझा विजय की नाही? त्याची गौरवाची संपत्ती माझ्या गौरवाची संपत्ती नाही का? त्याचं सामर्थ्य माझं सामर्थ्य नाही का? त्याचं आरोग्य माझं आरोग्य नाही का? त्याचं जीवन माझं जीवन नाही का? आपण वेगळं का करतो हो? कारण आपल्याला भांडण करण्याची सवय लागली. ह्या तुझा या माझा, तू तिथे राहा मी इथे राहा, तू तिथे स्वर्गात राहा, रविवारी ये परत जा. आठवडाभर मला जगू दे, टेन्शन नाही पाहिजे. रविवारी आलो की ये भेटायला. 24 तास आपल्या बरोबर आहे. 24 तास आठवड्याचे, दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, 12 महिने, 365 दिवस, 1 सेकंदही तो आपल्याला सोडत नाही. माझ्यामध्ये राहतो. मग तो माझ्यामध्ये राहतो तर माझ्या शरीराला जीवन मिळणार नाही. रोमकरास पत्र 8वा अध्याय 11वे वचन. जे आजारी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. जो माझ्यामध्ये राहतो तो मला जीवन देणारा आहे. कोणताही आजार माझ्यामध्ये राहत नाही. हालेलुया. रोमकरास पत्र 8वा अध्याय रोम 8:11 पान नंबर 1364. आणि ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमचे मरते शरीरही जिवंत करील. हालेलुया. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले. कोणी उठवलं येशूला मेलेल्यांतून? देव बापानं, देवानं. बरं होण्यासाठी ताकद जास्त लागते की मेलेल्याला उठवण्यासाठी ताकद जास्त लागते? आजारी आहे, बरं होण्यासाठी ताकद जास्त लागते की मेलेला मुर्दा जिवंत करण्यासाठी जास्त ताकद लागते? मेलेला मुर्दा जिवंत करण्यासाठी ताकद लागते. बरोबर. मग ज्यानं येशूला मेलेल्यांतून उठवलं ताकद कुठे जास्त होती? येशूला तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठवलं, सर्वात जास्त ताकद लागली. हालेलुया. त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, प्रश्न आहे राहतो की नाही राहत? त्याचा आत्मा तुम्हामध्ये किती? पाव किलो, अर्धा किलो, 200 ग्रॅम? आत्मा मोजून वाटून देत नाही. त्याच्या पूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळाली आणि ख्रिस्तामध्ये देव स्वभावाचे रूप मूर्तिमंत वस्ती करते. ख्रिस्तामध्ये पूर्ण देवपण आहे आणि तो तुमच्यामध्ये राहतो. त्याचं जे आहे ते तुमचं आहे आणि त्याचा आत्मा तुम्हाला पूर्ण भरतो जर तुम्ही भरू दिलं तर. आणि जर त्याचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तर तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या, काय वस्ती करणाऱ्या, काय करणाऱ्या? आपण हॉटेल आहोत की घर आहोत? आपण पवित्र आत्म्याचं हॉटेल आहेत की घर आहेत? हॉटेलमध्ये काय करतो आपण? एक दिवस. हॉटेल माहिती आहे ना? काय करतो हॉटेलमध्ये? किती दिवस जातो? 2 दिवस. 1 दिवस. 2 दिवस पैसे देतो आणि परत दिवस संपले, वेळ संपली की निघून येतो ना. आणि घर कायमचं असतं ना. आपलं घर, ज्या घरात आपण आरामात राहतो, कसेही राहतो, कपडे असो नसो, बंडी घातले, चालले, माझं घर आहे आरामात.
मग हे घर आहे की हॉटेल आहे? येशू हॉटेलला बरं नाही करत, येशू घराला बरं करतो. येशू आपण हॉटेल साफ करतो का हो? हां, हॉटेल साफ करतो, पण घर, मग घर आहे की हॉटेल आहे? हॉटेल असेल तर येशू साफ नाही करणार, बरं नाही करणार. करेल? घर असेल तर प्रभू साफ करेल. तो सांगतो हे माझं घर आहे, हे घाण मी काढून टाकणार, हा रोग मी काढून टाकणार, हे नको मला, हे आवडत नाही, काढ बरं चल जाऊ दे. समजलं का? जर तो आपल्यामध्ये राहतो तर तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमचे मर्त्य शरीर, तुमचे आजारी असलेले शरीर जिवंत करील. कोण देतो आरोग्य? कोण देतो आरोग्य? कारण त्याने किंमत चुकवली आहे. त्याला बसलेल्या मारांच्या बळाने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. आणि ज्यांना आरोग्य दिले आहे, यहोवा राफा, तो माझ्यामध्ये राहतो. यहोवा इरे, यहोवा निसी, यहोवा राफा, यहोवा रोई, यहोवा सितकेनो, आम्हा संगतीचा देव, माझ्यामध्ये राहणारा देव, इमॅन्युएल. काय काय नावं आहेत देवाची? यहोवा तारणारा, येशू. हालेलुया, आमेन. कलोसिकरास पत्र 3 अध्याय, 1 अध्याय 27 वचन. कलोसिकरास पत्र 1 अध्याय 27. कलोसिकरास पत्र 1 अध्याय 27, पान नंबर 14-25. 26 पासून आपण वाचू, 26 आणि 27. जे गुज युगांपासून व पिढ्यांपासून गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्रांना प्रकट करण्यात आले आहे, ते हे वचन आहे. राष्ट्रांच्या लोकांमध्ये ह्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. ती संपत्ती म्हणजे तुम्हामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा ही आहे. हालेलुया. गुज म्हणजे काय? सिक्रेट. गुज म्हणजे काय? सिक्रेट, जे सगळ्यांना माहीत नसतं. गुज सगळ्यांना माहीत नसतं. राजा जेव्हा त्याच्या जवळच्या लोकांशी काहीतरी गुज सांगतो, ते फक्त त्याच्या जवळच्या लोकांनाच सांगतो की नाही? पंतप्रधानांची गुजा आपल्याला माहिती आहेत का? कुठे किती पैसे ठेवलेत? कुणाला माहीत असेल? अमित शहाला. त्याच्या जवळच्याना ना, बरोबर की नाही? नवऱ्याची गुजं कुणाला माहीत असतात? बायकोला. आणि बायकोची कुठे किती पैसा आहे माहिती असतं की नाही? मग देवाची गुजं कोणाला माहीत आहेत? त्याच्या लोकांना. जो देवाशी जवळ गेलेला आहे त्याला. हालेलुया. आणि ते गुज काय, कसं मिळतं, काय आहे गुज? बघा, राष्ट्रांच्या जे गुज युगांपासून व पिढ्यांपासून गुप्त ठेवलेले होते. जुन्या करारात देव त्यांच्यामध्ये राहत नव्हता. त्यासाठी लिहिले की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा जुन्या करारात कोणी मोठा झाला नाही. सर्वात मोठा माणूस कोण होता जुन्या करारात? आहे ना वचन? सर्वात उंच माणूस, मोठा माणूस जुन्या करारातला कोणता? योहान. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा कोणी आणखी मोठा झाला? येशू खुद्द सांगतो, योहान. पण योहानाला जेव्हा कैदेत टाकलं गेलं, योहान काय म्हणाला? हा देवाचा कोकरा, जगाची पापे वाहून नेणारा देवाचा कोकरा, नाही का? पण योहानाला जेव्हा कैदेत टाकण्यात आलं, तेव्हा योहान काय म्हणाला? तो तूच आहेस का? ना काय, बरोबर की नाही? त्याच्या शिष्यांना त्यांना पाठवलं येशूला सांगायला की येणारा जो होता तो तूच आहेस का?
म्हणजे ज्यानं येशूला बाप्तिस्मा दिला, ज्यानं म्हटलं दे जगाची पापे वाहून नेणारा देवाचा कोकरा, त्याच्याजवळ जेव्हा संकट आली तेव्हा म्हणाला तो तूच आहेस का? मग मी संकटात कसा गेलो? हे आहे जुना करार. कारण देव त्यांच्यामध्ये नव्हता. होता नाही. नवीन करारात काय वेगळं आहे? देव आमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये ख्रिस्त. जे युगांपासून गुप्त ठेवलेलं ज्ञान ते तुम्हाला दिलेलं आहे. जे यहुदी लोकांना दिलं नाही ते तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. जे युगांपासून व पिढ्यांपासून गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्रांना प्रकट करण्यात आलं. ज्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला, ज्यांनी त्याला अंगीकारलं, त्याला घेतलं, त्यांना त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. विश्वास ठेवणं म्हणजे अंगीकारणं. आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे, मी देवाचं पोयरा आहे. राष्ट्रांच्या वचन 27, राष्ट्रांच्या लोकांमध्ये ह्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. ती गुजाची संपत्ती कोण होता? ख्रिस्त. गुजांची संपत्ती, ज्याच्यामध्ये गुजांचे ज्ञानाचे सर्व साठे गुप्त ठेवलेले आहेत. दुसरा अध्याय 3रं वचन जरा वाचूया. ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सगळे ठेवे गुप्त ठेवलेले आहेत. हालेलुया. ज्ञान पाहिजे, प्रकटीकरण पाहिजे, बुद्धी पाहिजे. कुठे मिळेल? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सगळे ठेवे गुप्त ठेवलेले आहेत. गुप्त आहेत, सगळ्यांना मिळणार. जो शोधेल त्याला सापडेल. जर तू पूर्ण हृदयाने मला हुडकशील तर मी तुला सापडेन, मी तुला प्राप्त होईन, मी तुझे पाडाव पण दूर करीन, असे यहोवा म्हणतो. ती संपत्ती म्हणजे तुमच्यामध्ये ख्रिस्त. कोणती आहे संपत्ती देवाची? सोनं कोणतं आहे? ख्रिस्त. देवाची संपत्ती काय आहे? आपण काय मागतो? काय मागतो आपण? दे 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 दे. देव सांगतो मला घे, मला घे, मला घे. आपण सांगतो मला हे दे, मला हे दे, मला हे दे. देव सांगतो मलाच घे, मलाच घे, मलाच घे. हां, ती संपत्तीमध्ये तुमच्यामध्ये ख्रिस्त. गौरवाची आशा, फळ देण्याची आशा. कारण तुम्ही पुष्कळ फळ देण्याने देवाचे गौरव होते. फळ कसं देणार? तुमच्यामध्ये ख्रिस्त हे तुम्ही जाणा. फळ आपोआप येईल. जोर करायची गरज लागणार नाही. पाव किलो आनंद घ्यायला घ्यायला जायला लागणार. 1 किलो शांती दे, पाव किलो आनंद दे. दे रे बाबा. ज्याच्याजवळ संपत्तीचा साठा आहे, ज्याच्याजवळ मोठं ते धन गबाड सापडलेलं आहे, त्याला काय गरज आहे 1 किलो घ्यायची? त्याच्याकडे सगळं स्वर्ग आहे त्याच्याजवळ. कुणाला घ्याल आज? कुणाला घ्याल? विसरू नको माणसा, विसरू नको आपले देवाला. माणसा विसरू नको, तो तुमच्यामध्ये राहतो. विसरू नको, तुम्ही त्याचे मंदिर आहात. विसरू नको. रोज प्रार्थना करायची, प्रभू आज मला तुला विसरू देऊ नकोस. माझा हात धरून चाल. तू माझ्यामध्ये राहतोस हे मला विसरू देऊ नकोस. मी तुझं मंदिर आहे, मला विसरू देऊ नकोस. तू मला निवडलेलं आहे, मी तुझा आहे. काहीही झालं तरी मला विसरू देऊ नकोस. मी संकटात असेन, मी आनंदात असेन, मी दुःखात असेन, मी कमतरतेत असेन, मी भरभराटीत असेन, माझ्याजवळ कमी असेल, जास्त असेल, आजारी असेल, निरोगी असेल, मला तुला विसरू देऊ नकोस. तू माझ्यामध्ये राहतोस ही जाणीव मला असू दे. मला पेटतं ठेव, मला पेटव. करूया प्रार्थना.